Sheikh again welcomes you all in our YouTube channel SS Science Academy. In today's video, we have to see the gravitation's numerical part second. This video is specially made for class 10th of Maharashtra State Board for English and semi-English medium students. Before getting started, please subscribe my channel, like, share and comment. So we will start now. In this video we have to solve these two problems, that is question number 5C and question number 5D. Question number 5C ask the mass and weight of an object on earth are 5 kg and 49 Newton respectively. What will be their values on the moon? That is, in this numerical we have to solve, or we have to find out the weight and mass of that object on moon. The mass and weight of an object on earth surface is given, so we shall solve this. Now we have to see the answer of question number 5C. आता आपल्याला प्रश्न क्रमांक 5C चं उत्तर पाहायचं आहे, जे पेज नंबर 15 वरच दिलेलं आहे. मराठीच्या पुस्तकात हे क न दाखवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 क. तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे, तर एका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन, द मास अँड वेट ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन अर्थ आर 5 kg अँड 49 न्यूटन रिस्पेक्टिव्हली. मास दिलेला आहे ॲज वेल ॲज त्याचं वेट दिलेलं आहे ऑन द अर्थ सरफेस. एका वस्तूचं वस्तुमान दिले आणि वजन दिले पृथ्वीवरील, तर त्या वस्तूचं जे वस्तुमान आहे ते आपण दाखवतो यमने दिले 5 kg आणि वजन दिले पृथ्वीवरील आहे म्हणून मी लिहिते ME, मास ऑन अर्थ. ठीक आहे, पृथ्वीवरील आहे म्हणून. आणि पृथ्वीवरीलच त्याचं वजन जे आहे ते मी दाखवत आहे WE ने, वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन अर्थ विच इज 49 न्यूटन. पुन्हा काय म्हणले, जर चंद्रावर जीचे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर पहा, मूनवर जीची जी व्हॅल्यू आहे अर्थच्या अर्थच्या 1/6 आहे. ठीक आहे, जीची व्हॅल्यू मूनवर अर्थच्या 1/6 आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं पहा, तर काय म्हणले पहा, जीचे मूल्य पृथ्वीच्या 1/6 असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल. What will be their values on the moon? Assume that the acceleration due to gravity on the moon is 1/6 of that of the earth. अर्थच्या 1/6 आहे. तर आपल्याला काय काय फाइंड आउट करायचं आहे, तर फर्स्टली वी हॅव टू फाइंड आउट द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून अँड वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून. त्या वस्तूचं वस्तुमान काढायचं आपल्याला चंद्रावरती आणि वजन काढायचं आहे चंद्रावरती. तर याचा जो फॉर्म्युला आहे, सूत्र आपल्याला जे वापरायचं आहे ते म्हणजे W बरोबर mg. तुम्ही शिकलेला आहात की मास जो आहे ऑब्जेक्टचं तो केव्हाही बदलत नाही. त्यामुळे वस्तूचं जे मास पृथ्वीवर असेल तेच मास चंद्रावर असेल. म्हणजे मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज अल्सो 5 kg. ठीक आहे, कोणत्याही वस्तूचं वस्तुमान कुठेही बदलत नाही. वस्तुमान आणि वजन यातील फरक आपण स्पष्ट केलेला आहोत गुरुत्वाकर्षण क्रमांक 4च्या व्हिडिओमध्ये. ग्रॅव्हिटेशन पार्ट 4 मध्ये आपण मास अँड वेट एक्सप्लेन केलेला आहे, ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, प्लेलिस्टमध्ये दिलेला आहे. तर मास तेवढाच राहील, बदलणार नाही. आता राहिला वेट फाइंड आउट करण्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करूया. तर या फॉर्म्युल्याला मी असं लिहिते, वेट ऑन अर्थ इज इक्वल टू मास इंटू जी ऑन अर्थ. हे बदलणार नाही. सिमिलरली वी शुड राईट W ऑन मून, वजन चंद्रावरील वजन बरोबर m गुणिले चंद्रावरील गुरुत्वीय त्वरण. सॉरी, जी m लिहावं लागेल. याला म्हणू इक्वेशन नंबर 1, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चंद्रावरील वजन. तर इक्वेशन 2ला मी इक्वेशन 1 ने डिवाइड करते. सो आपल्याला काय भेटेल, वेट ऑन मून डिवायडेड बाय वेट ऑन अर्थ इज इक्वल टू m इंटू जी m डिवायडेड बाय m इंटू
जीई हे यम कटून गेलं. ज्या व्हॅल्यूज माहीत आहेत त्या ठेवून द्या. आपल्याला पहा जीईची किंमत माहिती आहे, डब्ल्यूईची किंमत माहिती आहे, ठेवून द्या. डब्ल्यूई आहे 49 डिवायडेड बाय 49 बरोबर. हे यम तर कटून गेलं. जीएम आपल्याला माहीत नाही, याला असल्या असं ठेवा. ठीक आहे. जीईची किंमत माहिती आहे 1/6 जीएम. ठीक आहे. हे जीएम कटून गेलं म्हणजे डब्ल्यूएम बरोबर भागिले 49 डब्ल्यूएम डिवायडेड बाय 49 इज इक्वल टू 1/6. या 49ला या साईडला घ्या म्हणजे डब्ल्यूएम बरोबर हे डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशनमध्ये येऊन जातील. 49 डिवायडेड बाय 6 भाग द्या, डिवाईड करा, हे येऊन जाईल 40m बरोबर तर 8.17 न्यूटन. जर 6ने डिवाईड केलात 6 8 48 एक उरलेला आहे. ठीक आहे. तर पॉईंट द्या, 10 होतील, 6 1 6 परत 4 उरतील, 6 7 42 असं होत जाईल म्हणजे हे होऊन जाईल 8.17 न्यूटन. तर त्या वस्तूचं वस्तुमान चंद्रावर असेल 5 kg आणि वजन असेल 8.17. द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज 5 kg अँड द वेट ऑफ दॅट ऑब्जेक्ट ऑन मून इज 8.17 न्यूटन. Now we have to solve question number 5D. That is, an object thrown vertically upward reaches a height of 500 meter. What was its initial velocity? How long will the object take to come back to the earth? Assuming g is equal to 10 meter per second square. Here height is given. We have to find out its initial velocity as well as time required to come back to the earth. तर आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5D. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5E जे तुमच्या पेज नंबर 15 वर दिलेलं आहे. तर याच्यामध्ये काय म्हणते पहा, एक वर फेकलेली वस्तू 500 मीटर उंचीपर्यंत जाते. an object thrown vertically upward reaches a height of 500 मीटर. ओके. इथं आपल्याला हाईट म्हणजे त्याचं विस्थापन दिलेलं आहे, डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे 500 मीटर. पुढे काय म्हणतोय पहा, तिचा आरंभीचा वेग किती असेल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काढायचं आहे यू. पहा काय म्हणायला लागले, व्हॉट वॉज इट्स इनिशियल वेलॉसिटी. सो वी हॅव टू फाइंड आउट द इनिशियल वेलॉसिटी फर्स्टली. आणखी पुढे कंटिन्यू काय म्हणते, व्हॉट हाऊ लॉंग विल द ऑब्जेक्ट टेक टू कम बॅक टू द अर्थ. ओके. त्याला किती टाईम लागेल. पहा काय म्हणायला लागले, तिचा आरंभीचा वेग किती असेल, त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल. म्हणजे आपल्याला आणखी काय फाइंड आउट करायचं आहे, तर टाईम फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, तर जीची व्हॅल्यू दिलेली आहे. आपल्याला घ्यायचं आहे जी बरोबर 10 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे तुम्हाला किंमत दिलेली आहे. ठीक आहे. तर आपल्याला यू काढायचं आहे आणि टी काढायचं. तर यासाठी आपल्याला 2 सूत्र लागणार आहेत. ते 2 सूत्र कोणते, तर यू काढण्यासाठी तुम्हाला कायनेमॅटिकल इक्वेशन वापरावे लागेल. व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2g यस. आता इथं जी जे आहे ते आपल्याला मायनस घ्यावं लागेल, कारण आपण वस्तू वर फेकायला लागलोत. तर हे याची दिशा वेगळी असेल, अपोजिट डायरेक्शनमध्ये असेल. सो आपलं सूत्र होऊन जाईल व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 मायनस जी इंटू यस. आणि दुसरं जे सूत्र आपल्याला वापरायचं आहे ते म्हणजे यस बरोबर हाफ GT स्क्वेअर. हे 2 सूत्रांची आपल्याला गरज पडणार. तर चला आपण सॉल्व करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काढायचं तर यू. तर पहिला फॉर्म्युला आपण यूज करू. सो पहा, ऑब्जेक्टला आपण वर फेकायला लागलो, त्यामुळे त्याची जी फायनल वेलॉसिटी आहे ती सरळ सरळ 0 होऊन जाईल. ठीक आहे. तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2 मायनस जी इंटू यस. सगळ्या व्हॅल्यूज ठेवून द्या. व्हीची किंमत आहे 0. यू आपल्याला काढायचं आहे, यू स्क्वेअरला यू स्क्वेअर जसल्या तसं प्लस 2 मायनस 10 गुणिले यसची किंमत किती दिली तर 500. ठीक आहे. या प्लस आणि मायनसचं सरळ सरळ मायनस होऊन जाईल.
म्हणजे 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर. हे प्लस आणि हे मायनस, हे झालं मायनस 2 गुणिले 10 गुणिले 500 म्हणजे 2 इंटू 10 इंटू 500. ओके, तर हे गुणाकार करून घ्या. हे पूर्ण मायनसची टर्म या साईडला घ्या. 2 गुणिले 10 म्हणजेच 20, 20 गुणिले 500 म्हणजे किती, तर तुम्हाला कळालंच असेल 10,000 होऊन जातील हे. म्हणजे यू 0 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस हा गुणाकार येऊन जाईल 10,000. ठीक आहे, ही मायनसची टर्म या साईडला घ्या. म्हणजे यू स्क्वेअर इज इक्वल टू 10,000. पहा, आपल्याला फक्त यूची व्हॅल्यू माहीत पाहिजे, तर समोरच्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सो यू इज इक्वल टू अंडर रूट वर्गमुळामध्ये 10,000. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे 10,000चं वर्गमूळ जे आहे ते आहे 100. म्हणजे यू बरोबर सरळ सरळ येऊन जाईल 100 मीटर पर सेकंद. म्हणजे त्या वस्तूचा आरंभ वेग असेल 100 मीटर पर सेकंद, त्याची इनिशियल वेलॉसिटी असेल 100 मीटर पर सेकंद. आणखी उत्तर आपलं संपलेलं नाही आहे, कारण आपल्याला आणखी काय फाइंड आउट करायचं आहे, तर टाईम, त्या ऑब्जेक्टला किती टाईम लागणार आहे परत यायला ते फाइंड आउट करायचं आहे. तर आपण नेक्स्ट फॉर्म्युला यूज करूया. यस बरोबर हाफ जी इंटू टी स्क्वेअर. सगळ्या किमती ठेवून द्या. तुम्हाला यस माहिती आहे, जी माहिती आहे, कारण तुम्ही इथं सुद्धा तुम्ही असं करू शकता. अगोदर सूत्र काढून घ्या, याला इकडे पाठवा, जे गुणाकारात आहे ते भागाकारात, म्हणजे 2 यस भागिले जी होऊन जाईल. ठीक आहे, आता किमती ठेवून द्या. टी स्क्वेअर बरोबर 2 गुणिले 500 भागिले 10. हे 1 0 कटून जाईल आणि 2 गुणिले 50 म्हणजे सरळ सरळ 100 येईल. आणि ऑफकोर्स टीची किंमत काढायची, तर समोरच्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. आणि पहा, मी इथं मिटवून लिहिते आहे, आन्सर सोल्युशनमध्येच लिहित आहे. तर हे होऊन जाईल बघा टी बरोबर अंडर रूट 100 वर्गमुळामध्ये 100 म्हणजे टी बरोबर सरळ सरळ होऊन जातील 10 काय तर सेकंद, 10 सेकंड. ठीक आहे, हे झालं उत्तर. तुमच्या पुस्तकामध्ये इथे पहा, त्याला काय विचारले त्यांनी की वस्तूस वर जाऊन परत येण्यास किती वेळ लागेल. त्याला वर जाण्यास 10 सेकंद लागतील आणि ऑफकोर्स परत येण्याससुद्धा 10 सेकंद लागेल. म्हणजे वस्तूला पूर्ण टाईम किती लागेल, तर 10 अधिक 10. पहा, वर जाण्यास 10 आणि खाली येण्यास 10 सेकंद, म्हणजे टोटल त्याला किती टाईम लागेल, तर 20 सेकंद. पहा, त्याला वर जाण्यासाठी लागले 10 सेकंद आणि खाली येण्यासाठी सुद्धा लागले 10 सेकंद. म्हणजे वस्तूस पूर्ण वेळ किती लागला, त्या ऑब्जेक्टला पूर्ण टाईम किती लागला, तर 20 सेकंद. In the next video we will see gravitation numerical part 3rd. So please subscribe my channel, like, and if you have any doubt then comment. So do join us in the next video.